इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणातील शिक्षक अजित दिवटे अखेर पोलिसांच्या ताब्यात. पंढरपूर येथून गुप्त कारवाई, कुरुंदवाड पोलिसांचा सापळा यशस्वी. आज न्यायालयात हजर करणार. कुरुंदवाड विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातील संशयित शिक्षक अजित भूपाल दिवटे याला अखेर कुरुंदवाड पोलिसांनी पंढरपूर येथून ताब्यात घेतले. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या दिवटेच्या शोधासाठी पोलिसांनी गुप्तपणे हालचाली करत तांत्रिक माहितीच्या आधारे ही कारवाई केली. शुक्रवारी दिनांक 31 सकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी दिवटे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या अटकेची मागणी RPI लोक जनशक्ती पार्टी, पुरोगामी संघर्ष समितीसह विविध सामाजिक संघटना, ग्रामस्थ आणि राजकीय पक्षांकडून सातत्याने करण्यात येत होती. आरोपी अद्याप फरार असल्याने तपासाच्या गतीवरही प्रश्न उपस्थित होत होते. या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने व पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानदेव सानप व अविनाश भोसले यांच्या पथकाने आरोपीच्या हालचालींवर गोपनीयरित्या लक्ष ठेवले. तांत्रिक माहितीच्या आधारे पंढरपूर येथे सापळा रचून अजित दिवटे याला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईची पोलिसांनी पूर्ण गोपनीयता राखली. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस कोठडी मिळते का आणि तपासात आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.